हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकचे आपण अनसॉल्व प्रॉब्लेम पाहत आहोत. आज आपल्याला सोडवायचा आहे या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम नंबर 7. चला तर बघूया प्रॉब्लेम नंबर 7 जो आपल्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 59 अँड 60 यावरती प्रॉब्लेम नंबर 7. विद्यार्थ्यांनो, हा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे. सतीश अँड प्रमोद आर पार्टनर्स, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या उदाहरणामध्ये फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. फॉर द इयर एंडेड 31st March 2019. You have to find out gross profit and net profit only. तुम्हाला या ठिकाणी फक्त ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट एवढंच शोधायचं आहे, म्हणजेच बॅलन्स शीट बनवायचं नाही. ओके, बघूया प्रॉब्लेम काय आहे. या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2019 चा. डेबिट बॅलन्सेस आहे ॲज युजुअल. यू नो ऑल द डेबिट बॅलन्सेस आर आवर ॲसेट्स ऑर एक्सपेन्सेस and the entire credit items are either liability or incomes. Okay, with the help of these 5 adjustments we need to prepare trading account and profit and loss account only. Okay, चला मी या ठिकाणी ड्राफ्टिंग करून ठेवलेला आहे. या उदाहरणामध्ये फक्त ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मी ड्राफ्टिंग करून ठेवलेला आहे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काही गोष्टींचं वर्किंग करण्यासाठी फक्त बनवलेलं आहे. जर आवश्यकता असेल तर काही गोष्टी आपल्याला वर्किंग नोट बॅलन्स शीट मध्ये लिहायच्या आहेत. ओके, सुरू करूया आजचा प्रॉब्लेम. सर्वप्रथम ॲज युजुअल कॅपिटल बॅलन्सेस आपण लिहित असतो, परंतु या उदाहरणामध्ये बॅलन्स शीट नसल्यामुळं कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट बनवण्याची आवश्यकता नाही. आपण डायरेक्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. पहिल्यांदा पहिली ऍडजस्टमेंट आहे बाय क्लोजिंग स्टॉक 15,400. सर्वांना माहिती आहे क्लोजिंग स्टॉक कुठे लिहितो आपण. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची किंमत 15,400 रुपये. 15,400 रुपये. सेकंड इफेक्ट याचा जातो बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला, पण आपल्याकडे बॅलन्स शीट नसल्यामुळे आपण दुसरा इफेक्ट देणार नाही. आउटस्टँडिंग वेजेस 500 रुपीज. अगोदर आपण ट्रायल बॅलन्स मध्ये वेजेस किती आहे ते पाहूया. वेजेसची किंमत आहे 1,000 रुपये. डेबिट साइडला आपण ते ट्रेडिंग अकाउंट मध्ये लिहितो आणि आउटस्टँडिंगचे 500 रुपये आपल्याला ऍड करायचे आहेत. बघूया. ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिट साइडला या ठिकाणी मी लिहितो पहिल्यांदा टू वेजेस. वेजेसची अमाऊंट होती ट्रायल बॅलन्स मध्ये 1,000 रुपये. त्यामध्ये मला करायचं आहे ऍड आउटस्टँडिंगचे 500. टोटल झाले 1,500. सेकंड इफेक्ट जातो बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला, परंतु या उदाहरणामध्ये बॅलन्स शीट बनवायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800 अँड मेंटेन RDD 3% ऑन सन्ड्री डेटर्स. विद्यार्थ्यांनो, अगोदर यापूर्वीच्या उदाहरणामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या वेळेला तुम्हाला बॅड डेट्स किंवा RDD मेंटेन करायचे असतील, डेटर्स मधून लेस करायचे असतील, त्या अगोदर डेटरवर इफेक्ट करणारी दुसरी कोणती ऍडजस्टमेंट आहे का हे चेक करायचं आहे आपल्याला. बघूया. गुड्स ऑफ ₹1800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. याचा डेटरवर काही इफेक्ट होत नाही. पाचवी ऍडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹2,000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31st March 2019 बट नो एंट्री इज पास इन द बुक्स ऑफ अकाउंट. याचा अर्थ काय. 2,000 रुपयाचा माल आपण विकलेला आहे, पाठवलेला आहे, परंतु अजून त्याची नोंद केलेली नाही. मग नोंद करायला पाहिजे का नाही. करायला पाहिजे. मग जी नोंद करायला पाहिजे, माल विकला असं दाखवायचं आणि उधार विकला म्हणजे डेटर्स वाढले असंही दाखवावं लागेल. त्यासाठी मला अगोदर ही 5 नंबरची ऍडजस्टमेंट जी सेल्स मध्ये ऍड होईल आणि डेटर्स मध्ये ऍड होईल. मी अगोदर सेल्स लिहितोय 68,000. सेल्स मी या ठिकाणी लिहिले.
बाय सेल्सची अमाऊंट आहे 68,000. त्यामध्ये नेहमीप्रमाणे जे रिटर्न्स असतात, या उदाहरणात आहे का रिटर्न्स बघूया आपण. सेल्स रिटर्न इज देअर, सेल्स रिटर्न यस हिअर. सेल्स रिटर्न 600, हे 600 रुपये मला काय करावे लागतील, लेस करावे लागतील. सेल्स रिटर्न जे 600 आहे, त्यानंतर माझी सेल्सची किंमत राहिली 67,400. त्यानंतर मला ऍड करायचंय. ऍड 5व्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल्स. अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल्सचे किती आहेत, अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल्सचे किती आहेत, 2,000 रुपये. आणि त्यानंतर माझे इथे बाहेर येईल 69,400. ओके, हेच 2,000 रुपये जे तुमचे, हेच 2,000 रुपये तुम्हाला कुठे दाखवावं लागतील, डेटर्स मध्ये ऍड करावे लागतील. डेटर्स किती आहे पहा बरं विद्यार्थ्यांनो. या उदाहरणामध्ये सन्ड्री डेटर्स आहे 40,000. डेटर्स आपण बॅलन्स शीट मध्ये लिहितो. या उदाहरणात बॅलन्स शीट बनवायचं नाही, परंतु मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला काही गोष्टी जर चुकल्या त्या चुकू नयेत, त्यासाठी आपल्याला हे वर्किंग मी लिहितो आहे. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्सची अमाऊंट आहे 2,000 रुपये. यानंतर माझे डेटर्सची किंमत झाली 42,000. आणि मग मला आताशी 5वी ऍडजस्टमेंट सोडवायची आहे, तिसरी ऍडजस्टमेंट सोडवायची आहे. बॅड डेट्स प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 800 आहे. मी अगोदर डेटर मधून लेस करणार, लेस बॅड डेट्सची किंमत 800 रुपये. किती राहिले, 41,200 रुपये. आणि नंतर मला करायचंय ऍडजस्टमेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे 3% RDD. यानंतर मी यामध्ये लिहितो लेस RDD 3%. What is the 3% of 441,200? 412 is 1%. 412 into 3 म्हणजे 1236. ओके, 400 त्रिक 1200, 12 त्रिक 36, 1236. याची वजाबाकी किती येईल, काही आवश्यकता नाही, पण मी दाखवतोय 39,000. विद्यार्थ्यांनो, हे जे 800 रुपये आहेत बॅड डेटचे आणि RDD 1,236, हे दोनही आपले डेटर्स कमी करणारे घटक आहेत. म्हणून त्याला मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो 800 आणि 1,236. या ठिकाणी मी लिहितो पहिल्यांदा टू बॅड डेट्सचे आहेत 800 रुपये. आणि त्यामध्ये मी करतो ऍड RDD किती पर्सेंट होते, 3%. ते आले होते 1,236. यांची जर मी बेरीज केली, जर ट्रायल बॅलन्स मध्ये इकडे क्रेडिट साइडला जर RDD असेल, तर तो या बेरजेतून मायनस केला, लेस केला तरी चालतो, किंवा तो RDD तुम्ही डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला सुद्धा येऊ शकता. या ठिकाणी RDD नाही, 12 आणि 2,036. ओके, त्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट कंप्लीटेड. गुड्स ऑफ ₹1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फुकट माल वाटलेला आहे. माल आला का गेला, गेलेला माल आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो बाय फ्री सॅम्पल असं लिहिलं तरी चालेल, किंवा बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. त्याचे तुम्हाला दिलेले आहेत 1,800 रुपये. हे 1,800 रुपये मला कुठे लिहायचे आहेत, दुसरा इफेक्ट कुठे जाईल त्याचा, 1,800 रुपयाचा. ठीक आहे, ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ना, मग ऍडव्हर्टाइजमेंट कुठे लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. टू ऍडव्हर्टाइजमेंट
ऍडव्हर्टाइजमेंटचे 1800 रुपये. ओके, त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंटला 2 लिहायचं राहिलं. ओके, 2 ऍडव्हर्टाइजमेंट 1800. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे पहा. क्लोजिंग स्टॉक झाला, फ्री सॅम्पल झाला. ओके, ऍडजस्टमेंट कम्प्लिटेड. आपण ट्रायल बॅलन्स मधले घटक मांडूया. ओपनिंग स्टॉक आहे 8700 रुपये. ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक 8700 रुपये. त्यानंतर परचेसेस 18300 रुपये, त्यातून रिटर्न करायचे 500 रुपये. परचेसेस कुठे असतात? परचेसेस टू परचेसेस 18300 रुपये लेस परचेस रिटर्न, परचेस रिटर्नचे 500 रुपये. या ठिकाणी राहिले 17800 रुपये. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय आहे पहा. वेजेस लिहिले आपण मगाशी. इन्शुरन्सचे 800 रुपीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातील. टू इन्शुरन्स 800 रुपीज. त्यानंतर इन्शुरन्स नंतर काय आहे? अनप्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह असेल तर डायरेक्ट असते, अनप्रोडक्टिव्ह आहे इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट दॅट्स वाय इट विल बी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 1400 आणि वेअर हाऊस रेंट 600 रुपये, हे दोन्ही प्रॉफिट अँड लॉसला लिहितोय मी. अनप्रोडक्टिव्ह वेजेस टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस त्याचे किती अमाऊंट होती? सॉरी, अनप्रोडक्टिव्ह 1400 अँड वेअर हाऊस रेंट 600. ठीक आहे, अनप्रोडक्टिव्ह वेजेसचे 1400 आणि टू वेअर हाऊस रेंटचे 600 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट आयटम काय बाकी आहे अजून? कॅरेज आउटवर्ड. कॅरेजच्या बाबतीत समजून घ्या. कॅरेज इनवर्ड असेल तर डायरेक्ट एक्सपेन्स असतो, कॅरेज आउटवर्ड असेल तर इनडायरेक्ट एक्सपेन्स असतो. नुसतं कॅरेज असेल तर बाय डिफॉल्ट ते कॅरेज इनवर्ड समजायचं, आणि कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला येतं, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. हे 1200 मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचे आहेत. टू कॅरेज आउटवर्ड 1200 रुपये. त्यानंतर सेल्स रिटर्न लिहिलेत आपण. एक्सपोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात म्हणजे रिलेटेड टू सेल्स 1400. सेल्सचे एक्सपेन्सेस आपण कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. एक्सपोर्ट ड्युटीची अमाऊंट आहे 1400. आय थिंक एक्सपोर्ट ड्युटी परत एकदा पहा. एक्सपोर्ट ड्युटी 1000. कस्टम ड्युटी 800 रुपीज. कस्टम ड्युटी हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, डायरेक्ट एक्सपेन्स, आणि हा डायरेक्ट एक्सपेन्स कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू कस्टम ड्युटी मी या ठिकाणी लिहितो आहे. टू कस्टम ड्युटी त्याची अमाऊंट आहे 800 रुपीज. ओके, त्यानंतर कस्टम ड्युटी नंतर सन्ड्री डेटर बॅलन्स शीट मध्ये लिहायचे आहेत. आपल्याला बॅलन्स शीट बनवायचं नाही. इन्व्हेस्टमेंट ऍसेट साईडला जातात, आपल्याला ऍसेट साईड बॅलन्स शीट बनवायचं नाही. फॅक्टरी रेंट ट्रेडिंग एक्सपेन्स आहे, ट्रेडिंग अकाउंटला जाईल 1600 रुपये. टू फॅक्टरी रेंट फॅक्टरी रेंट रेंट 1600 रुपये. त्यानंतर काय आहे पुढे पहा. पोस्टेज अँड टेलिग्राम हा ऑफिशियल एक्सपेन्स आहे, म्हणजे तो इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे 400 रुपये. पोस्टेज अँड टेलिग्राम टू पोस्टेज अँड टेलिग्राम 400 रुपये. ओके, त्यानंतर पोस्टेज नंतर काय आहे? क्रेडिट साइड बघूया. सेल्स आपण लिहिलेत. डिव्हिडंड इज आवर इन्कम अँड इन्कम आर ऑलवेज क्रेडिटेड इन P&L अकाउंट 2000.
बरं, डिव्हिडंड लिहूया 2000 पहिल्यांदा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला मी लिहितोय बाय डिव्हिडंड 1000. किती आहे डिव्हिडंडची अमाऊंट? सॉरी, डिव्हिडंड 2000 रुपीज आहे. डिव्हिडंड आहे 2000 रुपीज. त्यानंतर डिव्हिडंड नंतर काय आहे? डिव्हिडंड परचेस रिटर्न झाले. सेंड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला लिहायचे. 10% बँक लोन. बँक लोन आपण लायबिलिटी साईडला लिहितो. 8000 रुपये कर्ज आहे, पण कर्ज घेतल्याची तारीख विथ इफेक्ट फ्रॉम WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम कर्ज घेतलं 1 जुलैला. 1 जुलै नंतर 31 मार्च पर्यंत झाले 9 महिने. ठीक आहे मित्रांनो, कर्ज घेतलं, कर्जाच्या व्याजामुळे कर्ज वाढेल, आपण बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला त्याचं व्याज ऍड करणार. परंतु जेवढं व्याज वाढलं तेवढा आपला प्रॉफिट का लॉस म्हणजे इन्कम का एक्सपेन्स? येस, एक्सपेन्स. मग आता 1 जुलै नंतर 31 मार्च पर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त 9 महिने कर्ज वापरलेलं आहे. तर 9 महिन्याचं आपल्याला व्याज कॅल्क्युलेट करावं लागेल. 8000 गुणिले 10% गुणिले 9/12. 8000 रुपयाचे 10% काढले तर 800 रुपये. 800 रुपये एका वर्षासाठी. तर 9 महिन्याचे 600 रुपये ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे. टू इंटरेस्ट ऑन लोन 600 रुपीज. त्यानंतर ऑदर रिसीट. ऑदर रिसीट म्हणजे हा सन्ड्री इन्कम आहे. सन्ड्री इन्कम आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय ऑदर रिसीट. बाय ऑदर रिसीट्स रिसीट्स 1000 रुपीज आहे. त्यानंतर आपला ट्रायल बॅलन्स संपलेला आहे. या ठिकाणी आपण क्लोज करूया. हे जे पुस्तकामध्ये दिलेले आन्सर आहेत हे येतात का हे आपण चेक करूया. 56,200 आणि 48,000. ओके, तर सर्वात अगोदर ट्रेडिंग अकाउंटची मी क्रेडिट साईडची बेरीज करतोय. क्रेडिट साईडला आहे 69,400 प्लस 1,800 प्लस 15,400. ती टोटल आलेली आहे माझी 86,600. 86,600 यामधनं मला मायनस करायचे आहेत 8,700. पुन्हा मायनस करायचे 17,800. पुन्हा मायनस करायचे 1,500. पुन्हा मायनस करायचे 800 आणि पुन्हा मायनस करायचे 1,600. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 56,200. हा जो बॅलन्स आला हा तुमचा ट्रेडिंग अकाउंटचा कोणता बॅलन्स आलेला आहे? ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आलेला आहे. याला ट्रान्सफर करायचं तुम्हाला. ट्रान्सफर टू P&L अकाउंट. P&L अकाउंट. हाच प्रॉफिट तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट 56,200. याला आपण घेतलेला आहे. कुठून घेतला? टेकन फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. विद्यार्थ्यांना मी जे कंसात लिहितोय नॉट नेसेसरी लिहिलं पाहिजे, पण जर तुमचा संपूर्ण प्रॉब्लेम बरोबर असेल तर बारीक गोष्टी फार बघितल्या जातात. त्यामुळे एकही मार्क आपला जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी हे सर्व बारकाईने तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. त्यानंतर 56,200 उत्तरात होता 56,200. ओके, आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स काढायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी दिसतं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची मी क्रेडिट साईडची बेरीज करतो अगोदर. 56,200 अधिक 2,000 अधिक 1,000 तर ती बेरीज आली माझी 59,200. हे 59,200 मी डेबिट साईडला घेतो आणि त्यामधून मला मायनस करायचं आहे. आता या 59,200 मधनं मायनस करायचंय हे 2,036. पुन्हा मायनस करायचे 1,800. पुन्हा मायनस करायचे 800. पुन्हा मायनस करायचे 1,400. नंतर 600, 1,200, 1,400, 600 आणि 400. या ठिकाणी किती आन्सर आलेला आहे? 48,964. 48,964. Yes, this is given already in our question. ओके मित्रांनो, हा जो बॅलन्स आला हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा कोणता बॅलन्स आहे? हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे आणि त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करतो म्हणजेच ट्रान्सफर करतो. कोणाला ट्रान्सफर करतो? तो पार्टनर्स कॅपिटलला. पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करतो. त्यांचा रेशो तुम्हाला दिलेला आहे का उदाहरणामध्ये? सतीश अँड प्रमोद पार्टनर्स नाही, रेशोच्या बद्दल कोणतीही गोष्ट मेन्शन केलेली नाही. अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे? प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल मानायचा आहे. आपल्या पार्टनर्सचे नाव आहे सतीश अँड प्रमोद. या ठिकाणी मी लिहितो, पहिला पार्टनर सतीश आणि दुसरा पार्टनर प्रमोद. दोघांनाही अर्धा अर्धा प्रॉफिट द्यायचा. अर्धा प्रॉफिट द्यायचा म्हणजे त्याचे 2 तुकडे करायचे आणि 48,964 भागिले 2 24,000. या ठिकाणी सुद्धा तेच भागिले 2 24,482. या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आन्सर्स आलेले आहेत. तुम्हाला बाकीच्या टॉपिकचे सुद्धा जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रॉब्लेम सोडवूया.